नाळवंडीसाठी ही सांस्कृतिक पर्वणी आहे। शेकडो वर्षापासून हा सांस्कृतिक कार्यक्रम या गावामध्ये अतिशय एकोप्यानं सलोख्याने आपसातले सगळे मतभेद विसरून सगळे जाती धर्माची माणसं, तरुण मुलं मुली, नांदायला गेलेल्या मुली माहेरी येतात आणि आपल्या सर्व बांधवांच्या भेटी घेतात। आनंदानं सगळेच हा जो सण आहे तो आनंदानं साजरा केला जातो। सकाळपासून प्रत्येकाच्या घरी अतिशय गोडधोड कोंडुळे, धपाटे, दही, वरण असे मिष्टान्नाचा भोजनाचा बेत असतो। येणाऱ्या सगळ्या पाहुण्यांना हा गोड जेवणाचा बेत असतो। अतिशय आनंदी होतात सर्व आणि प्रचंड आनंद व्यक्त करण्याचं हे एक माध्यम आहे। या कार्यक्रमानंतर दहीहंडी फुटल्यानंतर सर्व ज्येष्ठांचं, तरुण मुलं, युवक आपल्या शिक्षकांचं, ज्येष्ठांचं दर्शन घेतात आणि त्यांच्याकडून स्वतःच्या आयुष्याला उज्ज्वल बनवण्यासाठीचे आशीर्वाद घेतात। अशा पद्धतीनं हा सकाळपासून संध्याकाळपर्यंत चालणारा एकमेव सण असेल महाराष्ट्रातला तो आपल्या नाळवंडीचा दहीहंडीचा सोहळा आहे। आणि या दहीहंडीच्या सोहळ्याच्या निमित्तानं मी आमच्या सर्व ग्रामवासियांना, माझ्या तरुणांना, लेकरांना, विद्यार्थ्यांना आणि ज्येष्ठांना मनपूर्वक शुभेच्छा देईल एवढं बोलतो आणि थांबतो। नाळवंडी या गावामध्ये आमच्या गेल्या अनेक पिढ्या हा दहीहंडीचा जो सोहळा आहे तो साजरा करत आहोत। खरं म्हणजे हा ग्रामोत्सव आहे आणि पंढरपुराच्या नंतर महाराष्ट्रामध्ये फक्त नाळवंडी या गावामध्ये हा उत्सव होतो। आम्हाला माहीत नाही आमच्या अगोदरच्या पिढ्या हा साजरा करतात। गावामधून पांडुरंगाची प्रदक्षिणा होते। गावामध्ये ग्रामोत्सवामध्ये टिपरीसारखे खेळ, लेझिमसारखे जे पारंपरिक खेळ आहेत ना ते होतात आणि या निमित्ताने आमच्या गावातल्या सर्व नातेवाईकांचा एकोपा येतो। या दहीहंडीचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये हिंदू, मुस्लिम, अगदी मागासवर्गीय सगळे लोक अगदी माणूस म्हणून आणि गावकरी म्हणून एकत्रित येतात। म्हणून हा जो ग्रामोत्सव आहे तो आमच्या गावची परंपरा आहे आणि सलोख्याचा सुद्धा संदेश देणारा उपक्रम आहे।